गोंदिया में आयोजित संवाददाता सम्मेलन में सांसद प्रफुल्ल पटेल ने आगामी स्थानीय निकाय चुनाव को लेकर साफ चेतावनी दी है। उन्होंने कहा कि भले ही राज्य में महागठबंधन की सरकार बनी हो, लेकिन राकापा अजित पवार गुट स्थानीय निकाय चुनाव अकेले लड़ने की योजना बना रही है। प्रफुल्ल पटेल ने स्पष्ट किया कि शिकायतकर्ताओं की भावना को देखते हुए स्थानीय स्तर पर स्वतंत्र रूप से चुनाव लड़ना जरूरी है। उनका यह बयान राज्य की राजनीति हलकों में हलचल मचा रहा है। उन्होंने यह भी कहा कि यह निर्णय महागठबंधन के बावजूद लिया जा रहा है, जिससे आगामी चुनाव में नई राजनीतिक चुनौतियां सामने आ सकती है। स्थानिक स्वराज्य संस्था आहे ते अत्यंत म्हणजे गावपासून नगरपालिका महापालिकापर्यंतचे जे इलेक्शन आहे ते आमच्या अनेक कार्यकर्ता इच्छुक असतात, सगळ्या पक्षांमध्ये असतात आणि ते लहान इलेक्शन असतात। राज्याच्या आणि देशाच्या जेव्हा निवडणुका येतात तेव्हा नक्कीच आम्ही NDA महायुती म्हणूनच आम्ही लढत आलो आणि यापुढे लढत राहणार। पण जिथे स्थानिक निवडणुका असतात आमचे कार्यकर्त्यांची पण इच्छा असते आणि सगळीकडे महायुती करणं शक्यही होत नाही। त्यामुळे आम्ही आमच्या स्थानिक जे काही जिल्ह्याचे जे स्तरावर जे निर्णय करायचे आहे ते त्यांनी करावे। महाराष्ट्र T24 के लिए अभिषेक भटनागर, गोंदिया।